हाय हॅलो नमस्ते. मी पूजा. मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये दोन वेगवेगळ्या प्रकारची भजी दाखवणार आहे. एक कांदा भजी आणि एक बटाटा भजी. दोन्हीही भज्यांमध्ये अजिबात सोडा वापरणार नाही आहे आणि ही भजी तर एवढी जाळीदार होणार आहे ना की अजिबात सोडा न वापरता फक्त ही ट्रिक वापरा. बघा तुमची भजी कधीच फसणार नाही, तेलसुद्धा पिणार नाही आणि अगदी मस्त हलकी फुलकी जाळीदार तयार होईल. तर व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया. त्यापूर्वी नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यानंतरनं आवर्जून व्हिडिओला एक लाईक करा. व्हिडिओ कुठून पाहताय ते कमेंट करून कळवा. तर आधी दाखवलेली आहे कांदा भजी आणि ही आहे बटाटा भजी. अगदी कुरकुरीत आणि मस्त अगदी कुरुम आवाज येणार याची 100% गॅरंटी. तर चला जास्त वेळ न घालवता आपण लगेचच रेसिपीकडे वळूया. सगळ्यात आधी आपण पाहणार आहे कांदा भजी आणि त्यासाठी साहित्य खूप कमी आणि झटपट होणारी ही भजी आहे. तर बघा इथे मी 1 वाटीभर इतपत बेसन पीठ घेतलेलं आहे. आता तुम्हाला जितकी भजी करायची आहे तितकं तुम्ही बेसन पीठ घेऊ शकता. आता याच वाटीमध्ये मी पाणी घेतलं आहे. लागण इतकं पाणी आपण यामध्ये घालून हे पीठ छान हातानेच अशा पद्धतीने फेटून घेणार आहोत. तर बघा इथे मी छान हे पीठ मिक्स करून घेते आहे. सगळ्यात आधी पाणी अगदी कमी घालून याच्या आपल्याला व्यवस्थित गाठी फोडून घ्यायच्या आहेत. पाहू शकता तुम्ही अगदी मस्त असं कंटिन्यू फेटत याच्या गाठी तर फोडून घ्यायच्याच, पण ह्याचा रंग बदलेपर्यंत आपल्याला हे पीठसुद्धा फेटून घ्यायचे. असं केल्यामुळे काय होतं, आपल्याला सोडा वापरायची अजिबातच गरज पडणार नाही. पीठ फेटायला थोडासा वेळ जर तुम्ही दिलात ना, तुमची भजी एवढी कमाल होईल की तुम्ही नेहमी या पद्धतीनेच भजी कराल आणि भरपूर क्वांटिटीत कराल. कारण ही भजी खाल्ल्यावरती बऱ्याच जणांना बघा जास्त भजी खाल्ली तर मग छातीत कसं तरी होतं तेलकटपणामुळे वगैरे, पण ही भजी अजिबात तेलकट होणार नाही आहे. बघा सुरुवातीला थोडा डार्क रंग होता ह्या पिठाचा आणि आता बघा एकदम लाईट रंग झालेला आहे. पाहू शकता तुम्ही जितकं तुम्ही हे पीठ फेटून घ्याल ना तितकं हे हलकं फुलकं होईल आणि रंगसुद्धा बदलेल. मी हे संपूर्ण पीठ कमीत कमी 5 ते 6 मिनटं फेटून घेतलेलं आहे आणि मस्त असं बघा हे पीठ आपलं तयार झालं आहे. एवढंच पातळ हवं आहे, खूप घट्ट करायचं नाही आहे आणि खूप पातळही हे पीठ करायचं नाही आहे. अगदी या पद्धतीने हवं. जर पीठ घट्ट ठेवलं तर भजी खायला छान लागणार नाही, जाळीदार होणार नाही. ती खाताना अशी घशामध्ये अडकल्यासारखं होईल. त्यामुळे पीठ खूप घट्ट ठेवू नका. बघा इथे आपलं व्यवस्थित असं हे पीठ आता फेटून झालेलं आहे. आता झटपट पुढची प्रोसेस करून घेऊया. पीठ साईडला ठेवायची वगैरे गरज अजिबात नाही आहे. पीठ फेटून झालं की लगेचच यामध्ये एक बारीक कट केलेली हिरवी मिरची घातली. त्याचबरोबर एक मीडियम साईजचा कांदा बारीक कट करून घेतला होता चौकोनी फोडींमध्ये आणि कोथिंबीर घातलेली आहे. चवीनुसार आपण यामध्ये मीठसुद्धा घालून घेऊया. मीठ घातल्यानंतर बघा अगदी चिमूटभर इतपत मी हळद घातली आहे आणि त्याचबरोबर अगदी चिमूटभरच लाल तिखटसुद्धा घातलेलं आहे. लहान मुलांसाठी भजी करत असाल तर मिरची कमी टाकलीत तरी चालेल किंवा नाही घातलीत तरी चालेल, तुमच्या आवडीनुसार. इथे मी 2 चमचे छान कडकडीत गरम तेलाचे घातलेले आहेत यामध्ये. आता आपण हे छान पुन्हा मिक्स करून घेऊया. असं कडकडीत तेल घातल्यामुळे सुद्धा भजी तेल कमी पितात आणि खायलासुद्धा ही भजी छान हलकी फुलकी तयार होते. आपण सोडा घालणार नाही त्यामुळे आवर्जून थोडंसं तेल घाला भजीमध्ये. तर बघा इथे हे पीठ रेडी झालेलं आहे. आता पीठ साईडला वगैरे ठेवायचं नाही. मीठ घातलं आहे त्यामुळे ते पातळ होऊ शकतं. नंतर कांद्याला मिठामुळे पटकनी पाणी सुटतं. सुरुवातीलाच तेल गरम करायला ठेवायचं आणि मग त्यानंतरनं कांदा वगैरे घालून घ्यायचा आहे. मीडियम फ्लेमवरती मी छान असं तेल गरम करून घेतलेलं आहे आणि यामध्ये आता भजी सोडते आहे. भजी सोडतानासुद्धा गॅसची फ्लेम मीडियम टू हाय ठेवायची. लो फ्लेमवरती जर तुम्ही भजी तळली तर भजी तेलकट होऊ शकते. बघा अशा पद्धतीने अगदी पटपट ह्या भजी सगळ्या सोडून होतात आणि तेलात टाकल्याबरोबर बघा छान भजी वरती आलेली आहे, म्हणजेच ती अगदी हलकी फुलकी झालेली आहे. इथे मी मिरच्यांना मधून कट देऊन मिरच्यासुद्धा तळायला टाकलेल्या आहेत. भजीसोबत मिरच्या खूप छान लागतात त्यामुळे. तर बघा इथे 1-1.5 मिनटानंतरनं मी हे छान हलवून घेते.
अशा पद्धतीने वरची साईड थोडी सुकली की मग आपल्याला ह्या भज्यांना हलवून घ्यायचे. लगेचच झाऱ्या घालायचा नाही तर मग पीठ संपूर्ण झाऱ्याला चिटकू शकतं. तर बघा अगदी हलक्या हाताने ही भजी अशा पद्धतीने हलवून घ्यायची मध्ये आणि छान गोल्डन सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला ही भजी तळून घ्यायची आहे मीडियम फ्लेमवरच. अजिबातच तेलकट होणार नाही, त्याचबरोबर खायलासुद्धा खूप छान लागणार. अगदी हलकी फुलकी ही भजी आपली तयार होणार आहे. बघा रंग छान आला आहे, पाहू शकता तुम्ही. अगदी मस्त आणि परफेक्ट असा ह्या भज्यांना रंग आलेला आहे. बघा दिसायला जितकी छान दिसते ना भजी, खायला त्याहून कमाल लागते. एकदा केली तर नक्कीच तुम्ही या पद्धतीने कराल. आणि पुढची भजी तर एवढी अफलातून आहे की ती भजी तर तुम्ही आत्ता व्हिडिओ संपल्या लगेच करायला घ्याल. इतकी सोपी आणि कुरकुरीत होणारी आहे, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांची फेवरेट आहे. तर बघा इथे आपली ही भजी छान तळून झालेली आहे. आता आपण ही भजी साईडला काढून घेऊया. पाहू शकता तुम्ही अगदी मस्त झाली आहे. वरतून एक कुरकुरीतपणा आलेला आहे या भजीला सुद्धा आणि आतमधून अगदी सॉफ्ट आणि जाळीदार अशी ही भजी तयार आहे. पहा तुम्ही यामध्ये कांदा न घालता तुम्हाला ज्या कोणत्या पदार्थापासून ही भजी तयार करायची असेल तो पदार्थ घालू शकता. फक्त या पद्धतीने बेसनपीठ छान फेटून घ्या, म्हणजे मग भजी हलकी फुलकी होईल. मग तुम्ही कोणतीही भजी करा ती कमालच होणार आहे. बघा एक भजी मी तुम्हाला तोडून दाखवते, आतमधून जाळी दाखवते. पाहू शकता किती छान जाळी आलेली आहे याला. खूप मस्त होतात या भज्या, खरंच एकदा नक्कीच ट्राय करा. बघा मस्त अशी जाळी आली आहे ना, खूप छान झालेल्या आहेत. तर चला आता आपण जास्त वेळ नको घालवायला, कारण मलाही माहिती आहे तुम्हाला उत्सुकता लागली आहे आपल्या दुसऱ्या भजीची रेसिपी पाहण्याची. तर बघा ही तर कांदा भजी तयार झालीच आहे. आता पटकन आपण दुसरीसुद्धा रेसिपी पाहून घेऊया. तर बघा इथे त्यासाठी मी बटाटा घेतलेला आहे. आता हा कच्चा बटाटा आहे, व्हिडिओ खूप मोठा व्हायला नको एवढी भन्नाट या बटाट्याची मी आधीच साल काढून घेतली ही रेसिपी. जसं की मी तुम्हाला सुरुवातीला दाखवलं ही भजी वेगळी रेसिपी होते आणि तर ती कुरकुरीत करण्यासाठी ना हा संपूर्ण स्टेप फॉलो करा जे मी व्हिडिओत सांगते. तर बघा इथे ही मीडियम साईजची होते, पण चिवडा करणे खूप पातळ किस पडत नाही आणि खूप जाडही पडत नाही. म्हणजे आपल्याला अद्रक किसायची किसणी घ्यायची नाहीये आणि खूप जाडवाली येते बघा बटाट्याचा व्हिडिओ लागण्यासाठी एक लाईक करा, ती सुद्धा किसणी घ्यायची नाही. या पद्धतीचीच किसणी घ्यायची आणि हे दोनही बटाटे अशा पद्धतीने किसून घ्यायचे. तर बघा इथे संपूर्ण बटाटा दोनही बटाटे छान किसून. आता बटाटा आहे त्यामुळे या बटाट्यामध्ये असा लाल पडतो. बघा तुम्हाला हवं असल्यास तुम्ही डायरेक्ट पाण्यात सुद्धा हा बटाटा किसू शकता. त्यामुळे तुम्हाला वाटतं आम्ही हा एका पाण्यामध्ये बटाटा किसून घेतलाय त्यामध्ये पाणी आहे. आता मी हा बटाटा 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून स्टार्च आहे ना तो पूर्णपणे असं केल्यामुळे काय होईल आणि बटाट्यामधला जो स्टार्च आहे तो पूर्णपणे निघून जातो. इथे मी जवळपास त्याचबरोबर लाल पडलेला बटाटा आहे तो छान पांढरा आणि बघा आता पाणी सुद्धा मेन म्हणजे याची भजी केल्यानंतर ती कुरकुरीत होते. तुम्हाला आता आपण हा बटाटा असेल तर 3-4 पाण्याने बटाटा घेणार आहे. कुरकुरीत भजी नको असेल तर 1-2 पाण्यानेच बटाटा. पण लक्षात घ्या बटाटा आपण जितका जास्त धुवा आणि पाण्यात ठेवणार तितका तो कडक होतो. त्यामुळे बटाटा छान धुवून घ्यायचा आणि त्यानंतर यामध्ये हा बटाटा थोडा वेळ पाण्यात ठेवायचा घालून घेणार. बघा आता या बटाट्यामधला माझा व्हिडिओ कुठून पाणी काढून घ्यायचं मला कमेंट करून कळवत शक्य होईल मी सगळं पाणी काढण्याचा प्रयत्न करायचा. आता बऱ्याचदा अजिबात त्यात पाणी राहायला नको. जे कमेंट्स असतात त्यांना हा बटाटा झाला पाहिजे आणि अजिबातच पाणी जसं वेळ मिळेल तसं प्रत्येकाच्या इथे मी संपूर्ण बटाटा निथळून घेतलाय. तर बघा इथे काही जिन्नस त्यानंतर बघा कोथिंबीर एक बारीक मिरची त्याचबरोबर कढीपत्त्याची पानं त्याचबरोबर थोडासा ओवा हातावरती क्रश करून घेतलेला, हळद आणि चिमूटभर हिंग घातले. बटाट्यामध्ये कोणतीही भजी करताना हळदीचं प्रमाण खूप कमी ठेवा नाही तर भजी लाल पडतात. घ्यायचा आहे तो बटाटा. आता बघा अजिबात पाणी राहिलं नाही पाहिजे त्यामध्ये आणि हे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं. ती हलक्या हाताने एकजीव करायचं.
खूप असं बघा, मॅश करायचं आपण नाहीये, यामध्ये जरा मीठ हलक्या घातले हाताने त्यामुळे हे मसाले खूप असं एकजीव दाबून करून दाबून घ्यायचे मिक्स बघा. करायचं नाहीये. आपण हलक्या आता यामध्ये हाताने मीठ मिक्स घातलं त्यामुळे करायचं. याला पाणी सुटू शकतं. असं केल्यामुळे बटाट्याला पाणी सुटणार नाही. मिक्स करून घेतलं. आता इथे जवळपास मी त्यानंतर एक वाटीनुसार गरजेनुसार यामध्ये आपल्याला बेसन पीठ ऍड करायचं. एक वाटीला तसं बघा, कमीच आहे हे गरजेनुसारच बेसन बेसन पीठ घाला. आपल्याला बेसन पीठ घालून आपल्याला घालायचं हे नाहीये. छान मिक्स त्यामुळे अगदी हळूहळू बघा, करूनच बेसन पीठ बटाट्याच्या घालायचं. प्रत्येक बटाटा कणाकणाला बेसन संपूर्ण पीठ दिसायला लागलं हवा. पाहिजे. बघा, मी इथे इथे एक मी वाटीला जितकं कमी बेसन पीठ बेसन पीठ घेतलं होतं घेतलं. ते संपूर्ण तेवढं लागलेलं लागलेलं आहे. आपल्याला या 2 पाण्याचा एक बटाट्यांना थेंबही लागलेलं. वापरायचा नाही. पाहू शकता तुम्ही अगदी बटाट्यामध्ये व्यवस्थित जे बटाटा मॉइश्चर दिसतोय. आहे फक्त बेसन त्यामध्येच पिठाने आपल्याला कोट हे झालंय पीठ थोडं छान थोडं. मिक्स करून तर घ्यायचं. आता हे बटाटा आपलं तयार व्यवस्थित झालंय. दिसतोय बघा. चला खूप जास्त आपण पीठ हिचा घालायचं पदार्थ नाही. करून घेऊया. तर आता आपण इथे आज काय कढई करणार गरम आहे? करून घेतली बटाट्याची medium छान फ्लेमवरच. कुरकुरीत भजी करणार यामध्ये आहोत. आपण एक त्यासाठी करून बघा, अशा तेल पद्धतीने आधीच भजी मीडियम सोडून फ्लेमवरती गरम करून घेतले. भजी सोडताना त्यानंतर बघा, यामध्ये अशा छान अशी पद्धतीने भजी पसरवून ही सोडून भजी घ्यायची आपल्याला. सोडतीये. बघा, खूप एक जवळ करून जवळ अशी भजी जरा सोडायची पसरटच नाही. भजी सोडायची नाहीतर मग ती म्हणजे एकमेकांना छान चिटकून बसेल. कुरकुरीत होईल. आणि भजी सोडताना कांदा तिचा भजी गोळा पेक्षा सुद्धा सुद्धा करायचा ही नाही. भजी छान खूप पसरवून कुरकुरीत आणि मस्त सोडायची. होते. म्हणजे एकदा भजी नक्कीच खायला try करा. कुरकुरीत होईल. बघा, इथे मी ती अशी संपूर्ण बघा, भजी सोडून घेतली. साईडनी त्यानंतर जे अर्ध्या बटाटा आलेला आहे ना मिनिटानंतर असं साईड आता ही भजी तो पलटी खूप करून कुरकुरीत घेतली. होतो आणि मग खायला खूप भजी छान तळत लागतो. असताना कोणतीही भजी असू द्या, इथे बघा, एक मिनिटभर भजी तळून दिली. त्यानंतर लो फ्लेमवरती कधी पलटी करून भजी घेतली तळायची अशा नाही, पद्धतीने. तर ते तेल जास्त पितात. मध्ये मध्ये भजी आणि खूप हलवा. फास्ट गॅसवरती medium जर to high भजी flame वर तळली तर आपल्याला त्याचा ही भजी रंग तळून लवकर घ्यायची. बदलतो, पण भजी गॅस खूप आतमध्ये मोठा कच्ची करू नका, राहते. नाहीतर भजी तर बघा, इथे मी अशा लवकर पद्धतीने बदलेल. ही पण भजी भजी तळून खायला घेणार आहे. आतमध्ये मध्ये कच्ची हलवत लागेल. अशा पद्धतीने बघा आपण त्यामुळे भजी तळून मीडियम घेऊया. फ्लेमवरच गॅसची आपल्याला ही फ्लेम भजी बारीक तळून आहे. घ्यायची. बारीक म्हणजे बारीक medium गॅस आहे. केला तर medium भजी फ्लेमवरच इरमते आपल्याला आणि ह्या तेल भज्या जास्त तळून पिते. घ्यायच्या आहेत. बघा, बघा, अशा थोडा रंग पद्धतीने सुद्धा आता मी बदलायला भजी लागलेला आहे. तळून छान घेतली. असा या खरपूस भज्यांना रंग सुद्धा आलेला बघा आहे. किती बघा, छान रंग छान आलाय. असा गोल्डन भजी सोनेरी रंग तळताना आला ना कधीही की खूप मग डार्क आपण भजी रंगावर काढून घेणार तळायची आहोत. नाही. असा तेल छान व्यवस्थित गोल्डन निथळून सोनेरी रंग घ्यायचं. येईपर्यंत भजी अजिबात तळून तेलकट घ्यायची. होत नाही त्या म्हणजे ती खायला बघा, जास्त इथे मी छान तेल आणि छान चविष्ट निथळून लागते. घेतले. बघा, आता अशा इथे मी पद्धतीने भजी काढून घेतेय. संपूर्ण अशा भजी मी काढून पद्धतीने घेतेय. पाहू शकता पाहू तुम्ही. आणि शकता अगदी तुम्ही. झटपट अगदी होते. खूप खूप जास्त जास्त वेळ वेळ लागत लागत नाही. नाही. तयार बटाटा झालेली किसून आता स्वच्छ धुवून घ्यायचा, त्याचं खूप पाणी कमाल निथळून लागते घ्यायचं, खरंच. काही एकदा जिन्नस नक्की टाकायचे try करा आणि लगेचच तुम्ही ही ही भजी सुद्धा तयार भजी. होते. आणि आधी आपल्याला दाखवलेली, यामध्ये कोथिंबीर तर बघा, किंवा पुन्हा मी कढीपत्ता, अशा मिरची जे पद्धतीने कट भजी करून तळून घ्यायचे पदार्थ घेतेय. आहेत ना, आता इथे ते मी आधीच पुन्हा कट भजी करून सोडून ठेवायचे. तुम्हाला का त्यानंतर दाखवते ना तर बटाट्याचं त्याचं कारण कारण कसं कसं आपण भजी म्हणजे काढून मग घेतली. बटाटा आपण ज्यावेळेस त्यानंतर पाण्यात गॅस ठेवतो ना, थोडा त्यावेळेस तो मोठा लाल करायचा पडणार नाही. आणि मग मग ही भजी जर सोडून तुम्ही वेळ घ्यायची. लावलात तर तो लाल कारण पडू शकतो. भजीचं जे पीठ आहे ते तर बघा, पूर्ण इथे थंड मी असतं. पुन्हा room दुसरा temperature घाणा वर घालून असतं. घेते. अशा आपण पद्धतीने ती भजी तेलामध्ये तळून भजी घेणार आहे. सोडली मला की तरी तेल वाटतं थंड आपल्या होऊन व्हिडिओमध्ये भजी मी खूप इरमू डिटेलमध्ये शकते. तुम्हाला म्हणजे सांगण्याचा तेल प्रयत्न करत करत असते. असते. त्यामुळे जर जर माझे माझे व्हिडिओ मोठा तुम्हाला करायचा थोडे भजी जरी आवडत सोडून असतील घ्यायची तर आणि नक्कीच पुन्हा व्हिडिओला गॅस लाईक फ्लेम करत जा. medium करायची. नवीन असाल तर सबस्क्राईब आणि करा. medium त्यासोबतच फ्लेमवरच बेल आयकन आता प्रेस संपूर्ण करा, भजी जेणेकरून आपल्याला माझ्या तळून व्हिडिओचं घ्यायची. नोटिफिकेशन आहे की नाही किती छान आणि काटेरी तुमचा भजी. कोणताच व्हिडिओ तुम्ही मिस यामध्ये होणार नाही. बटाट्याचा वापर आपल्या न करता चॅनलवरती गाजर सुद्धा घातलं भरपूर तरी रेसिपी सुद्धा अपलोड चालू आहेत शकतं. किंवा त्याचबरोबर बीट घातलं तरी टिफिनसाठीच्या सुद्धा भाज्या चालेल. असतात बीटाची किंवा किंवा पाहुणे गाजराची आल्यावरती भजी सुद्धा करण्यासाठीच्या खूप भाज्या छान असतील. होते. किंवा खूप वेगवेगळे बघा, नाश्त्याचे इथे प्रकार संपूर्ण भजी अगदी तळून खूप झालीये. सारे व्हिडिओ मी अपलोड आता केले अशा आपल्या पद्धतीने मी चॅनलवरती. प्लेटमध्ये जर तुम्ही काढून पाहिले घेते. नसतील, नवीन असाल तर नक्कीच किती पहा. छान दिसते बघा, इथे आपली संपूर्ण अगदी भजी मस्त तळून झालेली आहे. कुरकुरीत अशी ही भजी झाली. माझं अजून एक बरं, चॅनल माझं अजून फूडी एक या चॅनल नावाने. आहे, फूडी तर, या नावाने. तुम्ही जर त्या पाहिलं चॅनलला भेट नसेल, दिली नसेल तर तर नक्कीच नक्कीच त्या त्या चॅनलला चॅनलला सुद्धा सुद्धा भेट भेट द्या. द्या. आवडेल याची मला गॅरंटी खूप आहे. आधी माझा काढलेला व्हिडिओ स्क्रीनशॉट संपूर्ण आहे हा, पाहिला, त्यामुळे त्याबद्दल सबस्क्रायबर खूप कमी मनापासून दिसतात. ते धन्यवाद. कदाचित उद्या आता असाच वाढलेले एक असतील. छानसा नक्की व्हिडिओ ह्या चॅनलला पुन्हा भेट द्या. भेटेल. व्हिडिओ तोपर्यंत आवडला तर bye. लाईक करा. Thank you नवीन so much असाल for watching. सबस्क्राईब करा.